तर मंडळी आजचा आहे डे 6 आणि आज काय असं ओकेशन नाही स्पेशल, पण आज आपल्याला शॉपिंगला थोडा वेळ दिला आहे. तर आपण आज शॉपिंग करायला आलो आहोत मीना बाजारमध्ये, काही वॉचेस वगैरे बघायला. तर आता आम्ही चाललो आहोत मीना बाजारलाच. तर आज आपलं एक्झिट होणार आहे दुबईमधनं अबुधाबीवरनं रात्री. तर इकडनं आपल्याला फुल डे बस आहे, तर ते काही गोष्टी फिरवणार सुद्धा आहेत आपल्याला. आणि रात्री आपण डायरेक्ट एअरपोर्टला जाणार आहोत. आता आपल्याला हॉटेल चेकआउट करायचं आहे 12 वाजता. तर त्याच्या आधी आम्ही थोडं शॉपिंग करायला आलो आहे. 9:30 वाजले, ऑलमोस्ट 9:30. तर तुम्ही व्हिडिओ बघा काय काय शॉपिंग करतो आहे ते आम्ही. हे ब्युटी नाईट म्हणून एक शॉप आहे, इथे खूप स्वस्त आहेत चॉकलेट्स वगैरे आणि सगळ्या वस्तू. तर आपल्या गणेश काकांनी पण इथे काय घेतलं तुम्ही? अच्छा, हे पर्ल मॅक्स शेविंग मॅक्स कितीला पडले? हे पडलं आता एवढे मी मोजले तर खूपच आहेत, पण हे मला फक्त 150 रुपयात पडलं. 150 रुपये? हो, 6 दिरहम. मुंबईला तरी केवढं असलं असते? याचं कमीत कमी मुंबईला असेल एक 450-500 रुपये. अच्छा, तर मस्त आहे, इथे चांगलं शॉप आहे. इथे बघा चॉकलेट्स आहेत भरभरून. तर आपली जी जेवढी लाईन दिसते ना, हे सगळे मिक्स चॉकलेट आपण घेतो आहोत 1 kg. हे बघा सगळे मिक्स चॉकलेट आहे, त्याच्यात खजूर विजूर सगळे मिक्स आहेत. पुरी लाईन आपण अशी घेतली आहे 1 kg. तर हे आम्हाला 19 दिरम्सला पडले. 19.9 नाही, म्हणजे 20 दिरम्स ऑलमोस्ट. खूप भरभरून स्टॉक आहे चॉकलेट्सचा. तर हे दुबईमध्ये ब्युटी नाईट शॉप, तुम्ही इथे येऊन कधीही शॉपिंग करू शकता आणि स्वस्त आहे मेन म्हणजे. हे बघा चॉकलेट्स घेतल्यात आपण 4 किलो, 20 दिरम्स इच किलो. तर म्हणजे हे बघा आपण फायनली पोचलो आहोत सिटी चॉईस जवळ. आणि हे दुबईमध्ये आहे. ह्याच्या ऑपोजिट साईडलाच इथे ॲस्टोरिया हॉटेल आहे, ग्रँड ॲस्टोरिया. आणि ग्रँड ॲस्टोरियाच्या समोरच हे सिटी चॉईस म्हणून शॉप आहे दुबईमध्ये. चला तर मग आज जाऊया आणि आपण शॉपिंग करूया. आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत. मंडळी इथे बघा सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. तुम्हाला गोप्रोपासून कॅमेराजपासून कॅमेराजचे ॲक्सेसरीज, मॅकबुक, आयपॅड, आयफोन, इयरबड्स, त्याच्यानंतर आयपॅड प्रो, हे सगळ्या गोष्टी इथे एकाच जागी भेटून जातात. परफ्युम्स, वॉचेस, सगळ्या गोष्टी भेटून जातात. त्यांचं अजून एक वर शॉप आहे. या लिफ्टने इकडनं जायचं आहे वर. तिथे तुम्हाला ड्रोन्सची व्हरायटीज आणि कॅमेराज, मोठे मोठे जे सोनी कॅननचे वगैरे कॅमेराज आहेत त्याची तुम्हाला व्हरायटी इथे भरभरून मिळून जाईल. हे सिटी चॉईस दुबईमध्ये आहे, ॲस्ट्रल हॉटेलच्या समोर. आपण वॉच घेतला, हा बघा पहिला. तर हा आम्हाला 180 दिरम्सला पडला वॉच. मॅक्सवेलचा आहे, मस्त आहे. हा स्मृतीच्या भावासाठी गिफ्ट घेतलं आहे. तो आता 10th पास झाला, मग त्याच्यासाठी हे गिफ्ट घेतलं आहे आपण. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या दुसऱ्या मेंबरनी पण आहे ना आयपॅड प्रो घेतला आहे MIचा. बघा हा किती दिरमला पडला आपल्याला? 1070. तर रुचीनी पण घेतला आहे इथे आयपॅड मिनी प्रो. सो हॅपी ना रुची? आणि इकडे आपण बघू शकता आपले गणेश दादा हे घेत आहेत, वॉच बघतायत, स्मार्ट वॉच. तर काय रेंज पर्यंत आहे स्मार्ट वॉच? कितने रेंज का है? 140 दिरहम से 140 दिरहम्स. आपको 7 डेज बैटरी लाइफ भी मिलेगा. वाटर रेजिस्टेंट है, वाटर प्रूफ नहीं. पानी के अंदर डालेगा खत्म. टाटा बाय बाय. तर म्हणजे अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी शॉपिंग केलेली आहे सिटी चॉईस दुबईमध्ये. तर आता आपण चाललो आहोत हॉटेलला, थोडं लंच करू आणि नंतर मग आपण तिकडनं लगेचच निघायचं आहे. आपल्याला हॉटेल चेकआउट करायचं आहे 12:30 वाजता. आणि त्यानंतर आपल्याला सिटी टूर करायची आहे. आणि सिटी टूर नंतर आपल्याला लगेचच एअरपोर्टला जायचं आहे आपली फ्लाईट पकडायला मुंबईला जायला. चला तर मग आता फटाफट निघूया आणि भेटूया तुम्हाला हॉटेलमध्ये. म्हणजे बघा आपला आयफोन
ओपन करून घेऊन चाललोय व्हाईट कलरचा बॉक्स आहे इथे आपला आणि चार्जर. आपण आयफोन पण घेतलेला आहे इथे ब्रँड न्यू. तर मंडळी आता फायनली आम्ही हॉटेल चेकआउट केलेलं आहे मागे आणि आता निरोप घ्यायची वेळ आली आहे आपली. तर आता आपला एक ॲक्टिव्हिटी आहे पाम व्ह्यूची, ती आपण आता करायला चाललो. हे आपल्याला पाम ट्रीचा जो व्ह्यू आहे दुबईमधून तो एका स्कायस्क्रेपरवरून आपल्याला तो बघायचा आहे. तर तिथे आपण जाणार आहोत, त्याच्यानंतर लंच करणार आहोत आणि तसेच मग इकडे थोडं फिरू आणि मग संध्याकाळी आपण डायरेक्ट अबुधाबी एअरपोर्टला जाऊ. चला तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून असेच राहा आणि व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. तर मंडळी आपण फायनली पोचलो स्पॉटवर, नकविल मॉल. तुम्ही बघू शकता इथे इकडनं आपल्याला पाम ट्रीचा जो व्ह्यू आहे तो इकडनं आपल्याला मिळणार आहे बघायला. हे बघा आपण एंटर होतोय आता नकविल मॉलमध्ये. हे बघा द व्ह्यू पाम जुमेरा दिस वे. नकविल मॉल बघा मंडळी, सगळे ब्रँड्स आहेत इथे, पण सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत मोस्टली. मला तरी अजून इंडियन ब्रँड्स कुठे दिसले नाहीत, पण सगळे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. आणि मंडळी एक मी ऑब्झर्व केलं या मॉलमध्ये आहे ना जास्त करून फॉरेनर्स आहेत. इकडनं तर हे बघा मंडळी, ही बिल्डिंग आहे आपली. या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला जाऊन आपल्याला पाम ट्रीचा व्ह्यू बघायचा आहे. आज खूपच गरमी आहे, खूप म्हणजे खूपच गरमी आहे. आता मॉलमधनं आम्ही तसेच बाहेर आलो याच्या एंट्रन्ससाठी पाम व्ह्यूच्या. इथे थोडं ओपन स्पेस होता. जबरदस्त टेम्परेचर आहे आज, ऑलमोस्ट 40-45 डिग्री टेम्परेचर आहे. तर मंडे याचे ऑपरेटिंग आवर्स बघा इथे मेन्शन आहेत. मंडे टू संडे 9 AM to 7:30 PM. तर मंडई आपण बघा एंटर झालोय आणि इथे एंटर केल्या केल्यास वा जबरदस्त व्ह्यू बघा. सॉलिड वाटतंय बघा एकदम. एंट्रन्सला फिश अँड फिश अँड फिश. तर मंडळी हे बघा इकडे ना काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे असं वाटते. बघूया काय. ओके, अच्छा इथे एक्सप्लेन करणार आहेत आपल्याला. हे पाम ट्री, हे मॅनमेड आयलंड आहे पाम ट्रीचं. हे बघा आपले सुनील काका इथे उभे राहिलेत. $7 million tons of rock was used as the foundations. 120 million tons of sand was brought from the ocean to build the 17 fronds in the shape of a palm. القلاع الرملية على الشاطئ، وأنا كنت أحاول أن أبني في البحر وكانوا يضحكون، والآن كثيرا ما أصبحتهم إلى مشروع أن أفراد المظاهر في البحر. دعونا نتحاور ونفكر في المستقبل ليكون لدينا جميع. In 1997, His Highness Sheikh Mohammed bin Rashid Al Maktoum, Vice President and Prime Minister of the UAE and ruler of Dubai, embarked on a project
that would transform Dubai's coastline and give the world one of its most recognizable man-made wonders, a technological marvel. Palm Jumeirah has become a symbol of not only Dubai's rich heritage and deep connection to the sea, but a shining beacon of ambition and innovation that can be found in the Arab world. This is the incredible story of how the island that captured the world's imagination rose from the sea. Welcome to the view at the Palm. This is the Palm Jumeirah. The iconic island was born from a vision to create an unforgettable masterpiece that would showcase the spirit of human possibility and transform the emirate into a buzzing metropolis and a global tourist destination. His Excellency Sultan Ahmed bin Sulayman was mandated by His Highness to bring this great idea to life. The island's original design was shaped like a sun. He told me how many kilometers we will get if we build this island. I told him 7 kilometers. He told me why not 70? I told him the whole beach of Dubai, Your Highness, is 60, 65 kilometers. How do you get 70? He said, why do we build it around? Why don't we pull it from the sides and create more beaches? The redesign included a 1.4-kilometer bridge connecting the Dubai mainland to the island. The shape then began to resemble a palm tree, a true Dubai icon. Nearly 100 million cubic meters of sand from the bottom of the sea and 7 million tons of rock from nearby mountains in the northern Emirates were carefully positioned using GPS technology and satellite images from space to create one of the most recognizable icons of Dubai. Constructed in less than 6 years, from 2001 to 2006, the first of its kind man-made island is a monumental feat of engineering and modern technology. It is one of the few islands in the world that can be viewed from space with the naked eye. Today, we welcome you to experience a pioneering symbol of Dubai's transformation into one of the world's most exciting cities. Designed to inspire wonder, this unforgettable, iconic, and awe-inspiring journey brings the story of Palm Jumeirah to life for the first time. तर मंडळी, या आयलंडमध्ये 78,000 पीपल्स राहतात. 27 लक्झरी रिसॉर्ट्स आहेत आणि हे मॅनमेड आयलंड आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट जे आयलंड बनवलं आहे मॅनमेड, ते वर्ल्ड्स लार्जेस्ट याचा रेकॉर्ड आहे इथे. तर बघूया आपण वरून आता व्ह्यू कसा भेटतो याच्यात. तर मंडळी, आपल्याला 52 फ्लोअरला जायचं आहे आणि इकडनं व्ह्यू बघायचा आहे. आम्ही लिफ्टमध्ये आहोत. तर 52 फ्लोअरला पोचलो आहोत आपण आणि बघा इथे व्ह्यू, जबरदस्त व्ह्यू आहे. ते बघा, सॉलिड व्ह्यू आहे. हे बघा, हे जे आयलँड्स आहेत ना, हे मॅनमेड आहेत आणि याच तुम्हाला दिसतंय तिथे सगळे, हे सगळे रिच पीपल्सचे याच आहेत प्रायव्हेट. मंडे हे बघा, इथे आहेत ना स्टेप्स आहेत. या स्टेप्सवर आपण चढूया आणि व्ह्यू बघा इकडनं, जबरदस्त. त्यांना हाईटचा वगैरे फोबिया आहे, त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो इथे, कारण काय डायरेक्ट खाली आपण बघतो स्टेप्सवर चढून. ही खरंच ऐतिहासिक आहे, हिस्ट्री आहे ही, जी इम्पॉसिबल ही गोष्ट त्याला पॉसिबल करून दाखवलं आहे UAEच्या गव्हर्नमेंटने. कारण काय, हे पुरं आयलंड मॅनमेड आहे आणि हे बनवलं आहे माणसानीच. त्याच्यावर तुम्ही आता मगाशी व्हिडिओ बघितलात, जो शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यात एक्सप्लेन केलेलं होतं. ते इंजिनियर्स लोकांना खरंच मानलं पाहिजे. त्या लोकांनी हे पुरं तुम्ही बघाल ना, तर ते सँडवर टाकून, त्याच्यावर रॉक्स टाकून, भर टाकून हे असं केलेलं आहे तयार मॅनमेड आयलंड. तर खरंच भारी आहे खूप. तर इथे बघा रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत वर, तुम्ही इथे एन्जॉय करू शकता फूड अलॉंग विथ व्ह्यू ऑफ द पाम. तर मंडळी, हा बघा, हा आहे याचा सेंटर पॉईंट पाम ट्रीचा.
ह्याच्यात बघा आपल्याला पुरा ते पाम ट्रीचा व्ह्यू दिसतोय. हे बघा इथे आहे ना आपलं 7 स्टार हॉटेल सुद्धा आहे, तुम्हाला दिसत असेल तर. इथे बघा हे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स, 27 लक्झरी रिसॉर्ट्स आहेत इथे. आपण बघितला पाम व्ह्यू आणि ते पण स्काय ऑब्झर्वेटरी डेकवरना जो 52 फ्लोअरवर आपण गेलो आणि तिकडनं जो पाम व्ह्यूचा ट्रीचा जो आपण व्ह्यू बघितला तो खूपच अप्रतिम होता. कसा वाटला तुम्हाला व्ह्यू तो नक्की सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून. आता इकडनं आपण निघतो आहोत बसकडे आणि बसमधनं आपल्याला आपले गाईड थोडं सिटी टूर करणार आहेत, म्हणजे शॉपिंग वगैरे, थोडं हायपर मार्केट, सुपर मार्केट्स इथे आहेत. तर ज्यांना आपल्या ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत त्यांना चॉकलेट्स वगैरे घ्यायचे होते, तर त्याकरिता आता आम्ही तिथे चाललो आहोत. तिकडनं आपण हॉटेलला जाऊ. मंडई बसचा व्ह्यू बघा, इथे डबल डेकर सारखी बस आहे ही, म्हणजे आपण वरच्या फ्लोअरला आहोत ऑलमोस्ट आणि इथे 2 तुम्हाला मिरर दिसत असतील समोर. तर व्ह्यू एकदम खतरनाक दिसतो बसमधनं जर तुम्ही फ्रंट सीटला बसता तेव्हा. तर मंडळी फायनली आपलं सगळं आता जेवण झालेलं आहे, शॉपिंग वगैरे करून ते कुठलं ते घेतलं आपण निघतो ते एअरपोर्टला. वाजले रात्रीचे 8. तर मी ब्लॉग इथेच संपवतो, इथेच संपवतो. येतो मी तुमची रजा भेटच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.